मित्रहो, प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्या अवतीभवती टीकेचं एक प्रचंड वादळ घोंगावत आहे. बच्चू कडू यांच्यावर सगळ्यात पहिला वार केला तो त्यांच्याच प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांनी. जे कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या एका इशाऱ्यावर टोकाची आंदोलन करीत होती, तुरुंगात जायला सुद्धा एका पायावर तयार असायची, त्याच कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांची धुलाई केली. आता तर या प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करताना सुद्धा या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. बच्चू कडू यांनी शिंदे गटामध्ये केवळ प्रवेश नाही केला, तर त्यांनी स्वतःला विकलं अशा भाषेमध्ये या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना सुनावलं. आणि याच वेळी बच्चू कडू यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केला, पण ही माझी चूक होती. लोभापायी गेले, त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्याचा आनंद आहे. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची राजकारणात मोठी चर्चा झाली, कारण ते बच्चू कडूवर पहिल्यांदा बोललेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूवर केलेला हा पहिलाच वार होता, पण यावर बच्चू कडू यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. बच्चू कडू म्हणाले, मला एका प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे की आम्ही घरी येऊन तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला. आम्ही त्यावेळी कदाचित पाठिंबा दिला नसता तर चित्र वेगळं दिसू शकलं असतं. त्यावेळी आम्ही 7 अपक्ष तुमच्यासोबत ठामपणे उभे राहिलो. पहिले तुम्ही आम्हाला मंत्री केलेलं नाही, आमच्या मतामुळे तुम्ही मुख्यमंत्री बनलात हे लक्षात घ्या. आणि आणखी ते म्हणतात, वर हे मी बोलणार नव्हतो कारण आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर कायम आहे. तुम्ही हा विषय काढायला नको होता. आता लोकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून मी बोलतोय. काही असो, उद्धव ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी पलटवार तर केलाच ना. पण बच्चू कडू म्हणतात की त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता हे पचायला जरा जड जाणारच ना हो. बच्चू कडू यांनी दिलेल्या पाठिंब्याची महाविकास आघाडीला नक्की मदत झालेली आहे, पण त्याच्याच मोबदल्यामध्ये बच्चू कडू यांनी मंत्रिपद घेतलं होतं ना. म्हणजे मोठ्या उदार अंतकरणानं उद्धव ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी किंवा जनतेच्या भल्यासाठी तर हा पाठिंबा दिला नव्हता. बरं, पाठिंबा दिला आणि त्या बदल्यात मंत्रिपदही घेतलं. मग उद्धव ठाकरे यांना धोका देऊन बच्चू कडू यांनी गुवाहाटी का गाठलं? म्हणजे याचं उत्तर त्यांनी द्यायलाही हवं होतं ना. उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांचं काय वाईट केलेलं होतं की महाविकास आघाडी सरकार पाडण्यामध्ये त्यांनाही आपलं योगदान द्यावं वाटलं. विधान परिषदेचे आमदारकी मिळते म्हटल्यावर त्यांनी स्वतःच्या संघटनेच्या कार्यकर्त्याचा विचार केला नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. पण तरीही मित्रांनो, बच्चू कडू जे म्हणतात की त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे, हे तुम्हाला पटतंय का? जरूर सांगा बरं. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.